नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायलीच्या बालपणीच्या गोष्टी आठवून सायलीला अजूनच त्रास होत असतो. तिचं डोकं दुखत असतं तर अर्जुन तिला बघायला आलेला असतो की मिसेस सायली नक्की कुठे आहेत आणि आपला वाढदिवस आपल्या बायकोला माहीत नाहीये हे जर घरातल्यांना कळलं तर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर ते डाऊट घेतील असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो सायलीला शोधण्यासाठी आलेला असतो आणि एकाच वेळी दोघांची टक्कर होते. तर अर्जुन म्हणतो की आता झालं, आता तुझी अक्कल माझ्यात आणि माझी अक्कल तुझ्यात जाणार. आणि अर्जुनचं हे बोलणं सायलीच्या मनात खूप खोलतं. सायलीला आता अर्जुनचं लहानपणीचं बोलणं आठवत असतं की झाली ना टक्कर, आता तुझी अक्कल माझ्यात आणि माझी अक्कल तुझ्यात जाणार. आता इकडे तिकडे बघू लागते आणि तिला ओळखीचं वाटायला लागतं. अर्जुन तिला म्हणतो की काय झालंय, तुम्हाला माहिती आहे का उद्या माझा बर्थडे आहे ते, आणि तुम्ही जर कोणाला सांगितलं तर प्रॉब्लेम होईल, कळतंय का तुम्हाला. सायली म्हणते की मला माहिती आहे सर, तुमचा उद्या वाढदिवस आहे, मला आईंनी सगळं सांगितलंय. अर्जुन म्हणतो की बापरे, आता तुला मम्माने सगळं सांगितले म्हटल्यावर मम्माला डाऊट आलाच असेल ना. सायली म्हणते की तुम्ही जरा शांत व्हाल का, आईंना काहीही कळलेलं नाहीये की मला तुमचा वाढदिवस माहीत नव्हता म्हणून. सायली म्हणते की सर मी तुम्हाला गिफ्टसुद्धा देणार आहे. अर्जुन म्हणतो की अरे बापरे, तुम्ही मला गिफ्ट पण देणार आहात. सायली म्हणते की हां मग तसाही तुमच्या आयुष्यातला माझ्यासोबत पहिला आणि शेवटचाच वाढदिवस असणार आहे, त्यामुळे देईल तुम्हाला गिफ्ट, आणि गिफ्ट साजरा करून काय वाढदिवस होत नसतो. अर्जुन म्हणतो की झालं, चांगल्या वेळी यांना वाईट बोलायचंच असतं. तर सायलीला पुन्हा पुन्हा ते आवाज ऐकायला येत असतात लहानपणीचे, मला ते दे ना, मला ते दे ना, नाहीतर मी ओरडेल रडेल. अर्जुन विचारतो की मिसेस सायली काय होतं तुम्हाला. सायली म्हणते की अहो माझं जरा डोकं दुखतंय आणि थकवाही येतोय, तुम्ही ऑफिसला जा, तुम्हाला उशीर होईल. अर्जुन म्हणतो की हो मी जाणारच आहे ऑफिसला, तुम्ही आतमध्ये चला बरं माझ्यासोबत. आणि अर्जुन सायलीला आतमध्ये घेऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर इकडे रविराज झाडं लावत असतो आणि म्हणत असतो की सुमन, आत्तापर्यंत आपल्या कानावर फक्त उडत उडत बातम्या येत होत्या, परंतु आज आपल्याला प्रत्यक्ष समजलं, आज प्रत्यक्ष पूर्ण आईलाच प्रतिमाने संकेत दिलाय. सुमन म्हणते की अहो भाऊजी विसरलात का, मी प्रतिमा वहिनींना तर माझ्या डोळ्यांनी बघितलंय. प्रिया मनामध्ये म्हणत असते की गप ग तू, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, जा. रविराज म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, आपण जर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या जर आपण करत राहिलो आणि पॉझिटिव्हिटीला जर अट्रॅक्ट केलं ना तर ती आपल्यापर्यंत लवकर येईल. नागराज विचार करत असतो की रात्रीचे कोण रोपं लावतं, दादाच्या ह्या प्रतिमा वेडामुळे ना काय काय बघायला लागेल काय माहिती. रविराज प्रियाला म्हणत असतो की प्रिया तू सुद्धा रोपं लाव. प्रिया ही रोपं लावायला खाली बसते तर प्रियाला खूप मच्छर चावत असते आणि ती खूपच वैतागलेली असते. तर इकडे अर्जुन रूममध्ये असतो आणि विचार करत असतो की मिसेस सायली आता माझ्या बर्थडेचं सरप्राईज प्लॅन करत असतील, काहीतरी मोठं डेकोरेशन वगैरे करत असतील. मी जाऊन बघू का, नाही मी जर गेलो तर मिसेस सायलींचं सरप्राईज स्पॉईल होईल, त्यामुळे मी इथेच बसतो. अर्जुन असा विचार करतो आणि सायली तिथे येते. सायलीला बघून अर्जुन म्हणतो की तुम्ही बाहेर नाही झाला आवरून तुमचं. सायली म्हणते की हो सर, का माहीत का बरं माझं डोकं खूप दुखतंय. सायली म्हणत असते की सर आज तुम्ही पण लवकर झोपा ना, कारण जर दिवे चालू राहिले तर मलाही झोप नाही येणार. गुड नाईट असं म्हणून सायली झोपून घेते. तर अर्जुन विचार करत असतो की बरोबर आजच का बरं ह्या इतक्या लवकर झोपताय, काल तर म्हणत होत्या की तुमचा बर्थडे अगदी आनंदात सेलिब्रेट करणार आहेत म्हणून. सायली लगेचच झोपूनही घेते आणि अर्जुन म्हणत असतो की ह्या झोपल्या पण यांना इतक्या लवकर झोप कशी लागते तेच कळत नाही. अर्जुन लाईट्स ऑफ करतो. खरं तर सायलीचे हे सर्व नाटकं असतात, तिला फक्त अर्जुनला झोपवायचं असतं. तर इकडे प्रियाला खूप वैताग आलेला असतो. झाडं लावता लावता तिला खूप मच्छर चावत असतात आणि ती सारखं अंग खाजवत असते आणि मनात म्हणत असते की काय ह्या किल्लेदारचं, झाडांऐवजी ना ह्या किल्लेदारला मातीत गाडलं पाहिजे आणि त्याच्यावर पाणी टाकलं पाहिजे. नाही नाही नको नको, जर पाणी घातलं आणि आणखी 2-4 किल्लेदार वरती उगून आले तर काय करणार, इथे मला एकच सांभाळत नाहीये. सायलीने अर्जुनला चांगलंच झोपू दिलेलं असतं. नंतर ती हळूच उठते आणि विचार करते की मी अर्जुन सरांचा वाढदिवस खराब नाही होऊन देणार आहे. खरं तर तिचं डोकंही दुखत असतं. ती डोक्याची गोळी खाते, परंतु अर्जुनचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी ती खाली जाते. तर घरातले सर्वजण आता तयारी करत असतात. सायलीसुद्धा स्वयंपाकाची तयारी करत असते. तर प्रताप आणि अश्विन हे डेकोरेशन बघत असतात. तर आपली अस्मिता येते आणि सोप्यावर झोपून घेते. अश्विन म्हणतो की अगं अस्मिता काय हे, आपल्या अर्जुन दादाचा वाढदिवस आहे आज आणि तू काय झोपा काढते इथे. त्यावर अस्मिता म्हणते की आमच्याकडे एवढ्या रात्री झोपाच काढतात. अर्जुन म्हणत असतो की आमच्याकडे जर सख्या भावाचा वाढदिवस असेल ना तर तो असाच सेलिब्रेट करतात.
सायली अर्जुनसाठी केक बनवत असते, परंतु तिचं डोकं दुखणं काही थांबत नसतं. एवढा त्रास होत असताना सुद्धा तिला अर्जुनचा वाढदिवस खराब करायचा नसतो, त्यामुळे ती हे सर्व करत असते. सायलीच्या हातातून भांडेही पडत असतात. तेव्हा विमल म्हणते की सायलीताई, तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा, मी केक घेऊन येते. तेव्हा सायली म्हणत असते की नाही विमलताई, मी आणते, मी करते केक. विमल विचारत असते की सायलीताई, तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? सायली म्हणत असते की हो विमलताई, मला बरं वाटतंय, तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि तुम्ही बाहेर जा. तर साक्षी आणि चैतन्य हे दोघंही बेडमध्ये असतात. साक्षी जोरातच चैतन्यला बेडवर ओढते आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी अश्विनचा फोन येतो. अश्विन चैतन्यला म्हणतो की काय रे, अर्जुनचा वाढदिवस आहे आणि तू इथे नाही आहेस, आम्ही सर्वजण इथे तयारी करतोय. चैतन्य आता साक्षीला म्हणत असतो की मला जावं लागेल, नाहीतर अर्जुनला डाऊट येईन आपल्यावरती, मी जाऊ का? त्यावर साक्षी म्हणत असते की नाही, नको जाऊ तू. चैतन्य म्हणतो की नाही नाही, मला जावंच लागेल आणि मग चैतन्य तिथून निघून जातो. साक्षी मागे म्हणत असते की तुला काय करायचं ना ते करून घे अर्जुनसाठी, परंतु आता तुझा आनंद जास्त वेळ टिकणार नाहीये. तसा पण इतके मित्र आहात ना एकमेकांचे, तितकेच एकमेकांचे शत्रू जर नाही झालात ना तर नावाची साक्षी शिखरे नाही मी. तर सायली आता इकडे केक घेऊन आलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते की छी, हा काय केक आहे का? आणि असा केक कोण करतं? असा डाऊन मार्केट केक करायचा आहे आणि अर्जुनला एवढं 12 वाजता आपण ह्यासाठी उठवायचं आहे का हा केक कापवायला? अश्विन म्हणतो की अस्मिताई, आपल्याला केकसाठी जर म्हटलं ना एखादा डबा काढून दे, तरी आपण काढू शकत नाही, त्यामुळे केक तर खूप लांबची गोष्ट आहे आपल्यासाठी, त्यामुळे आपण न बोललेलंच बरं. अस्मिता म्हणत असते की पण बाहेरून केक का नाही ऑर्डर केला? त्यावर कल्पना म्हणत असते की अगं सायलीने एवढं प्रेमाने केला हा केक आणि तिने एवढं प्रेमाने आणि ह्या केकची सर येणार आहे का बाहेरच्या केकला? सायली आता केकचं डेकोरेशन करत असते. तर अस्मिता अश्विनला विचारत असते की काय रे, तो केक चॉकलेटचा आहे का? तर अश्विन म्हणतो की कशाला, तुला खायचा नाही आहे ना, कशाला विचारतेस मग, आणि तुला मिळणार पण नाही आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट होणार असतो. तर सर्वजण अर्जुनचा बर्थडे सेलिब्रेट करत असतात. सायलीने जो अर्जुनसाठी केक बनवलेला असतो तो आता अर्जुनच्या पुढ्यामध्ये असतो. कल्पना अर्जुनला म्हणत असते की हा केक सायलीने स्वतःने तिच्या हाताने बनवलाय तुझ्यासाठी. अर्जुन केक कापणारच असतो. त्याचवेळी रविराज तिथे येतो आणि म्हणतो की येऊ का आतमध्ये? रविराज आता आतमध्ये आलेला असतो. अर्जुन तर वाढदिवस मोठ्या जोमामध्ये साजरा होत असतो. सायली ही बाजूलाच उभी असते. सायलीचं जरा डोकं दुखत असतं आणि अर्जुनचा एकीकडे बर्थडे सेलिब्रेट होत असतो आणि रात्रीचे 12 वाजता सायलीला देखील फोन आलेला असतो. तर अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायलींना एवढ्या रात्री फोन कोणाचा आला असेल? अर्जुन हा विचार करत असतो, कदाचित हा फोन कुसुमताईने केलेला असावा सायलीला विश करण्यासाठी, कारण सायलीचा सुद्धा वाढदिवस आहे. तर अर्जुनच्या आता ही गोष्ट लक्षात येईल का की आपल्यासोबत सायलीचा सुद्धा आज वाढदिवस आहे ते, आणि तो सुद्धा सायलीचा वाढदिवस सेलिब्रेट करेल का? खरंच हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे ठरलं तर या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.